आणि जयंतराव येतील का नाही कोणास ठाऊक. मी घेऊन जायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला तयार आहे. जागतिक हरियाणा राज्याचे उत्पन्न जास्त असल्यानं तेही विचारात घेतलं जातं. याचा अर्थ महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालात चुकीची माहिती दिली असं निश्चितपणे होत नाही. मला त्याच संदर्भामध्ये सांगायचं होतं. मी त्याचं एक पत्रक पण आणलेलं आहे. आर्थिक पाहणी अहवाल सन्माननीय सदस्य पृथ्वीराज बाबा, आपण ज्यावेळेस मुख्यमंत्री होता त्याही वेळेस अशाच पद्धतीनं आकडे त्या ठिकाणी दिले जायचे. गोवा राज्य अतिशय लहान आहे, सिक्कीम अतिशय लहान आहे, दिल्ली सिटी स्टेट आहे, चंदीगड केंद्रशासित प्रदेश आहे, पांडिचेरी केंद्रशासित प्रदेश आहे, केरळ एक लहान राज्य आहे. त्याच्यावर ह्या राज्यांचा विचार करत नाही. आपण त्या राज्यांचा विचार केला तर बाबा तुम्ही म्हणतायत तसा आपला 11वा नंबर आहे. परंतु नेहमी वर्षानुवर्ष ज्या वेळेस आपण हा अहवाल देतो आर्थिक पाहणी अहवाल, त्यावेळेस प्रत्येक वेळेस मी मागचेही अहवाल तुम्हाला दाखवीन, त्यावेळेस त्याच्यात मात्र तो 6वा त्या ठिकाणी येतो. ही पण वस्तुस्थिती मी आपल्या निदर्शनास आणीन. अध्यक्ष महोदय, मला आनंद आहे की वारकरी संप्रदायासाठी आणि परंपरेसाठी आम्ही सरकारच्या माध्यमातून यावर्षी काही करू शकलो. आपण तर स्वतः पंढरपूरचं प्रतिनिधित्व करताय. पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता उभा महाराष्ट्र आणि आजूबाजूचे राज्यातले देखील भाविक तिथं दर्शनाच्या करता पांडुरंगाचे येत असतात. आणि वारकऱ्यांच्यासाठी ज्या घोषणा आणि तरतुदी केल्या त्यामागे हा विचार होता की पंढरपूर वारीला अध्यक्ष महोदय एक वेगळा इतिहास आहे. आणि योग पण बघा, नेमक्या त्याच वेळेस तुम्ही चेअरवर बसलेला आहे. देश विदेशातील लोक देखील वारी बघायला येतात, वारीत सामील होईल येतात. हा साधारण अनुभव आहे की वेगवेगळ्या ठिकाणून वारकरी दिंडीने पंढरपूरला जात असताना अनेक अडचणी येत असतात. या अडचणीवर एकत्रितपणे उपाययोजना व्हावी यासाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची आणि 20,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची संकल्पना देखील पुढे आली. अध्यक्ष महोदय, खरं तर या अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री आळंदीला जाऊन त्यांनी दर्शन घेऊन तिथं पालखीची सुरुवात केली. देवेंद्रजी पण पुण्याला गेलेले होते, परंतु मला काही तिथं जाता आलं नाही. परंतु परवा दिवशी उद्या पालखी मुक्कामाला बारामतीला येणार आहे. परवा मात्र मी पालखीमध्ये सकाळपासून काठेवाडीपर्यंत चालत त्या ठिकाणी जाणार आहे. आपलं म्हणलं आता सगळ्यांनाच पालखीमध्ये चालत जावं असं वाटतं. आपण पण त्याच्यामध्ये सहभागी होऊया. आणि जयंतराव येतील का नाही कोणास ठाऊक. मी घेऊन जायला तयार आहे. तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला तयार आहे. जागतिक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.